So the next question for rectification is find the arc length of a cycloid x is equal to a t plus sin t and y is equal to a 1 minus cos t from one cusp to another. So सगळ्यात पहिले ही जर कर्व बघा तर आपण जी काही लिस्ट बनवायला सांगितली होती त्यामधली ही कर्व आहे. अशी कर्व आपण लिस्ट मध्ये ऍड केलेली आहे. ही कर्व आहे. कस्प म्हणजे हा डोंगराचं टोक, त्याला कस्प म्हणतात. या कस्प पासून त्या कस्प पर्यंत आपल्याला लेंथ फाइंड करायची आहे आत्ताच्या क्वेश्चनची. राईट, म्हणजे हा टोकापासून ते ह्या टोकापर्यंत तुम्हाला हे पाठ पाहिजे. पाठ असणं एक्सपेक्टेड आहे की इथे टी ची व्हॅल्यू मायनस पाय असते आणि इथे टी ची व्हॅल्यू पाय असते आणि इथे टी ची व्हॅल्यू 0 असते. सो क्वेश्चन बघितल्या तुम्हाला तो ड्रॉ करता आला पाहिजे. त्याच्यानुसार तुम्हाला लिमिट्स कळले पाहिजेत की मला कुठून कुठे लेंथ मोजायची. या क्वेश्चनसाठी मला लेंथ मोजायची आहे मायनस पाय पासून पाय. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2, दोन इक्वेशन आले. दोन इक्वेशन आले म्हणजे ही पॅरामेट्रिक कर्व. दोन इक्वेशन झाले, एक्स फंक्शन ऑफ टी आणि वाय फंक्शन ऑफ टी. दोन इक्वेशन आले म्हणजे पॅरामेट्रिक. पॅरामेट्रिक आलं की ही प्रोसेस सुरू करायची. स्टेप नंबर 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टी आणि त्याचा स्क्वेअर. स्टेप नंबर 2, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू टी आणि त्याचा स्क्वेअर. स्टेप नंबर 3, दोघांचं ऍडिशन. स्टेप नंबर 4 त्यांचं अंडर रूट आणि स्टेप नंबर 5 त्याला इंटिग्रेट करा. लिमिट्स तर ऑलरेडी बघितले आपण, मायनस पाय टू पाय. सो त्या 4 स्टेप्स आहेत ना, या आता महत्वाच्या. सो पहिली स्टेप काय आहे? स्टेप नंबर 1 इज एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. एक्स चा आहे ए कॉन्स्टंट, टी चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि साइन टी चा डेरिव्हेटिव्ह कॉस टी. स्टेप नंबर 1 इझी आहे, याचा स्क्वेअर करायचा आहे. स्टेप नंबर 1 मध्येच डीएक्स बाय डीटी चा स्क्वेअर, ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर 1 प्लस कॉस टी चा स्क्वेअर. थोडस ओपन करूया आपण. सो इट विल बी ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सो दिस इज द फर्स्ट स्टेप. डेरिव्हेटिव्ह काढा, त्याचा स्क्वेअर करा. एकदम इझी स्टेप आहे. स्टेप नंबर 2, वाय चा डेरिव्हेटिव्ह काढा आणि त्याचा स्क्वेअर करा. वाय चा डेरिव्हेटिव्ह काय होतो बघूया आपण. ए कॉन्स्टंट, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस तसाच कॉस टी चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी, तो मायनस आणि हा मायनस प्लस होणार. सो आन्सर आलंय आपलं ए साइन टी, ज्याचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. सो दिस विल बी ए स्क्वेअर साइन स्क्वेअर टी. इझी. थर्ड स्टेप आहे ह्या दोघांचं ऍडिशन. कुठल्या दोघांचं? डीएक्स बाय डीटीच्या स्क्वेअरचं आणि डीवाय बाय डीटीच्या स्क्वेअरचं. जे मगाशी उत्तर आलेलं तो होतं आपलं उत्तर. उत्तर काय आहे बघा. उत्तर आहे 1 प्लस 2 कॉस टी, खाली लिहूया आपण ए स्क्वेअर 1 प्लस 2 कॉस टी प्लस कॉस स्क्वेअर टी प्लस हे उत्तर आलंय ए स्क्वेअर साइन स्क्वेअर टी. दोन्हीकडनं ए स्क्वेअर जर का कॉमन काढलं तर इथे उरेल 1 प्लस 2 कॉस टी प्लस कॉस स्क्वेअर टी प्लस इथे उरेल साइन स्क्वेअर टी. तुम्हाला माहितीये साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते? 1. मग हे अख्खं उत्तर 1 झालं तर हा 1 आणि हा 1 आन्सर येईल ए स्क्वेअर 1 प्लस 1 2 प्लस 2 कॉस टी, 2 प्लस 2 कॉस टी. दोन्हीकडनं 2 बाहेर काढा, आन्सर येईल 1 प्लस कॉस टी. आन्सर येईल 1 प्लस कॉस टी. इथं आल्यावर कन्फ्युजन होऊ शकतं कारण आता याचा आपल्याला अंडररूट काढायचंय. स्टेप नंबर 3 होती स्क्वेअरचं ऍडिशन करा. स्टेप 4 अंडररूट काढा. याचा अंडररूट काढणं खूप जास्त किचकट जातं म्हणून पहिल्या टेबलमध्ये मी एक फॉर्म्युला मेन्शन केला होता 1 प्लस कॉस थिटाचा. 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला काय आहे? 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. 1 प्लस कॉस, लिहून घ्या फॉर्म्युला.
वन प्लस कॉस थिटाचा आन्सर आहे 2 cos² θ/2. म्हणून इथे 1 प्लस कॉस टीचं लिहितो मी 2 cos²t/2. सो 2 जा 4a² cos t/2 हे आलं माझं आन्सर. त्याच्या चौथ्या स्टेप मध्ये मला त्याचा अंडर रूट काढायचंय. सो अंडर रूट ऑफ dx/dt चा स्क्वेअर dy/dt चा स्क्वेअर त्याचा अंडर रूट केलं तर 4 चा अंडर रूट 2, a² चा अंडर रूट a, cos चा अंडर रूट cos t/2, cos² चा अंडर रूट cos t/2. स्टेप नंबर 4 संपले. स्टेप नंबर 5 लेंथचा फॉर्म्युला होता इंटिग्रेशन ऑफ जे काय आता उत्तर आलेलं ते 2a cos t/2 विथ रिस्पेक्ट टू dt. आता लिमिट्स काय लावायचे हे बघा, खूप सिंपल फंडा आहे हा. जर तुम्ही या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतची लेंथ काढू शकलात, ही लेंथ आणि ही लेंथ काय आहे सेम आहे, म्हणून मी मुद्दाम लिमिट्स काय पुट करणार 0 to पाय एवढी लेंथ मिळाली ना इंटू 2 करायचं. लिमिट्स नेहमी 0 to पुट केले ना आता सॉल्व्ह करायला सोपं जातं. म्हणून या क्वेश्चन साठी मी लिमिट काय पुट करतोय बघा, लिमिट काय पुट केले 0 to पाय आणि अशी दुप्पट कर्व केली की मला माझा टोटल आन्सर मिळून जाते. एक तर इथे 2 लिहा, नाही तर शेवटी आन्सरला 2 ने मल्टिप्लाय करा, जे तुम्हाला योग्य वाटेल ते. बोथ द आन्सर्स आर करेक्ट. सो 2 जा 4, a बाहेर काढला. कॉसचं इंटिग्रेशन असतं साइन, लक्षात ठेवा कॉसचं इंटिग्रेशन असतं साइन डिवाइडेड बाय. आता हे बघा साइन 2 थिटाचा डेरिव्हेटिव्ह काढतो ना आपण ना, डेरिव्हेटिव्ह साइनचा डेरिव्हेटिव्ह असतो cos 2 थिटा इंटू 2 ने मल्टिप्लाय करतो आपण, हा चेन रूल आहे. तसं जेव्हा इंटिग्रेशन करतात ना तेव्हा थिटा सोबत जो असतो तरी डिवाइड करायचं असतं. म्हणजे तुम्ही एक स्टँडर्ड रूल काय लक्षात ठेवणार आहात, डेरिव्हेटिव्ह काढताना मल्टिप्लाय आणि इंटिग्रेशन काढताना डिवाइड. कोणी मेन फंक्शन सोबत जो कॉन्स्टंट आहे त्याने हे इंटिग्रेशन करतोय. मेन फंक्शन टी आहे, टी सोबत कॉन्स्टंट कोण आहे 1/2, मग मी 1/2 ने डिवाइड केलं. डिवाइड का केलं इंटिग्रेशन आहे म्हणून. लिमिट्स आर 0 to पाय. खालच्याचा खालचा वर जातो, हा 2 वर गेला की 2 4 जा 8 येणार आहे. अप्पर लिमिट पाय ठेवूया तर हे येईल साइन π/2. लोअर लिमिट 0 ठेवलं तर येईल साइन 0. साइन π/2 ची व्हॅल्यू 1 असते, साइन 0 ची व्हॅल्यू 0 असते. 1 - 0 इज 1. सो आन्सर आले फायनल 8a. 8a आता टोटल कर्वची लेंथ आहे. आपण ऑलरेडी 2 ने मल्टिप्लाय केलंय, सो इथे एंडला 2 ने मल्टिप्लाय करायची गरज नाही. जर तुम्ही ते 2 ने मल्टिप्लाय केलं नाही इथे तुमचा आन्सर 4a येणार आहे. शेवटी इंटू 2 करा, आन्सर येईल तुमचं 8a. सो देर इज नो डिफरन्स. तुम्ही या गोष्टीत काही केलं तरी चालणार आहे. सो दिस इज हाऊ टू सॉल्व्ह क्वेश्चन ऑफ पॅरामेट्रिक कर्व. सो अजून एक क्वेश्चन आपण पॅरामेट्रिक कर्वचा बघणार आहोत, हा आहे ऍस्ट्रॉइड. आपण या सगळ्या कर्व ट्रेस केलेल्या आहेत. सो प्लीज रेक्टिफिकेशनचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायच्या आधी ट्रेसिंगचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करा, त्याची प्रॅक्टिस करा, मग इथे ओके. हा असतो 0 π/2 पाय 3π/2. हा असतो आपला ऍस्टेरॉइड. आणि ऍस्टेरॉइडचे इक्वेशन मी तेव्हा सुद्धा पाठ करायला लावले होते. a cos³ t आणि y आहे a sin³ t. हे त्याचे पॅरामेट्रिक इक्वेशन्स आहेत. सो जरी हा ऍस्ट्रॉइड कार्टेशियनचा दिसला तरी तुम्हाला पाठ करायचे त्याचे पॅरामेट्रिक इक्वेशन्स हे दोन. सो हा क्वेश्चन पॅरामेट्रिकचा आहे. आपण सॉल्व्ह करूया पॅरामेट्रिकच्या स्टेप्सनी. पहिली स्टेप होती आपली एक्स चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि त्याचा स्क्वेअर. सो एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे बघा, ए तसाच. cos³ चा डेरिव्हेटिव्ह असतो 3cos² t इंटू -sin t. काय झोल केलाय मी समजवतो. x³ चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 3x². पटतं ना. मग cos³ चा डेरिव्हेटिव्ह काय असणार 3cos². इथपर्यंत सोपं होतं. बट आता तो कॉस आहे एक्स नाहीये, मग चेन रूल काय सांगतो त्या कॉसचा परत डेरिव्हेटिव्ह काढा. 3x² डेरिव्हेटिव्ह आल्यानंतर आपण थांबतो कारण इथे एक्स बसलाय. पण cos³ चा येतो 3cos², तो एक्स नाहीये तो कॉस आहे. अशा वेळेला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा हा चेन रूलचा नियम आहे. आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो
मायनसता येईल. सो हा झाला माझा डेरिव्हेटिव्ह. याचा लगेच स्क्वेअर करून घेऊया. काय स्क्वेअर? 3चा स्क्वेअर 9, ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर, कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर कॉस रेज टू 4, मायनसचा स्क्वेअर प्लस आणि साईनचा स्क्वेअर साइन स्क्वेअर. स्टेप नंबर 2, y चा डेरिव्हेटिव्ह काढा. सेम रूल जो मी यूज केला तो यूज करणार आहे. ए तसाच साइन क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3 साइन स्क्वेअर टी आणि हा एक्स नाहीये साइन आहे म्हणून इंटू साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस टी. स्क्वेअर करा. 3चा 9, ए चा ए स्क्वेअर, साइन स्क्वेअरचा साइन रेज टू 4 आणि कॉसचा कॉस स्क्वेअर टी. सो स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 3 काढायचे आपल्याला दोघांचं ऍडिशन. ज्याचं उत्तर येणार आहे 9a स्क्वेअर. काय ऍडिशन आहे? कॉस 4 साइन 2 प्लस 9a स्क्वेअर साइन 4 कॉस 2. काय कॉमन येते दोघांमधनं? 9 कॉमन येत आहे, ए स्क्वेअर कॉमन येत आहे, दोन्हीकडे 2 साइन आहेत आणि 2 कॉस आहेत. मिनिमम 2 आहेच. बघा 2 कॉस गेले 2 साइन गेले तर कॉस 2 उरतात. 2 साइन गेले 2 कॉस गेले तर साइन 2 उरतात. बट साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो माझं फायनल उत्तर आलेलं आहे 9a स्क्वेअर साइन स्क्वेअर टी कॉस स्क्वेअर टी. स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 4 ह्याचं काढायचंय अंडर रूट. काढा अंडर रूट. 9चं ए स्क्वेअरचं साइन स्क्वेअरचं आणि कॉस स्क्वेअरचं कॉस. बस आलोय आपण ऑलमोस्ट 90% आलेल्या आन्सरला. आता याचं इंटिग्रेशन करायचंय. साइन कॉसचं इंटिग्रेशन करणं सोपं नसतं. याच्यासाठी परत मी पहिल्या पानावर एक फॉर्म्युला लिहून दिला होता स्टँडर्ड. साइन थिटा कॉस थिटाला मी काय लिहू शकतो? साइन 2 थिटा बाय 2. हा जर 2 मी इथे खाली आणला तर मला काय मिळेल? साइन थिटा कॉस थिटा. सो सेम मी इथे यूज करणार आहे. साइन टी कॉस टीला मी लिहिणार आहे 3a साइन 2t बाय 2 बिकॉज साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा. सो हे आलेलं आहे माझं आन्सर. आता स्टेप नंबर 5 इंटिग्रेशन. आलेला आन्सर. आता राहिले लिमिट्स. डायग्राम कडे बघायचं आणि लिमिट्स ठरवायचे. मला सांगा ही अख्खी लेंथ मला मोजायची आहे. ही अख्खी लेंथ मला मोजायची आहे. जर मी एवढी जरी मोजली आणि इंटू किती करायला लागेल मला? 4. एवढी मोजली आणि 4 वेळा मल्टिप्लाय केलं मला सगळं मिळेल. सो मी लिमिट्स किती पुट करणार? 0 to π by 2 लिमिट्स पुट करणार आणि इंटू किती करून टाकणार? 4. अशाने माझं कॅल्क्युलेशन खूप सोपं होऊन जाईल. लिमिट 0 to π by 2 आणि इंटू 4 किती होतंय बघा. 4 3 जा 12a बाय 2 साइन 2t 6a. बोला. साइनचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस 2t अपॉन 2. आत्ताच एक्सप्लेन केलं होतं लास्ट न्यूमरिकलला. इंटिग्रेशनला त्या नंबरनी डिवाइड करायचं असतं. मग अशी 1/2 ने डिवाइड केलं, आता 2 ने डिवाइड केलं. 0 to π by 2. 2 3 जा 6. अप्पर लिमिट येईल π by 2. काय येईल? मायनस कॉस 2π by 2. लोअर लिमिट येईल 0 मायनस कॉस 0. अप्पर लिमिट आलं, लोअर लिमिट आलं 3. कॅल्सिट टाका. 2 2 कॅन्सल. कॉस पायची व्हॅल्यू आता कधीच कॅल्सी मध्ये पाय नाही टाकायचा. पायला 180 लिहायचं. सो तुम्ही आता कॅल्सी घ्या तुमचा आणि काय कॅल्सिट टाकाल? मायनस कॉस 180 मायनस मायनस प्लस कॉस 0. तुम्ही कॅल्सिट काय टाकणार? मायनस कॉस 180 प्लस कॉस 0. आन्सर तुमचं 2 येईल. 2 3 जा 6.
So this is my complete length of a asteroid from 0 to 360. But calculate करताना आपण 0 to pi by 2 केली आणि इंटू किती केलं 4. So this is how to solve numericals on Cartesian curves. Sorry, parametric curves. Cartesian आपण मागच्या लेक्चरला केलंय, या लेक्चरला आपण parametric curves केलं. थँक्यू.